वेलकम टू न्यू परफेक्ट ट्युटोरियल. तर आज आपण इयत्ता 8वीचा आरोग्य व रोग हा लेसन अभ्यासणार आहोत. यामधील पार्ट 2 स्वाईन फ्ल्यू संसर्ग होण्याची कारणे. स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो. स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूंचा प्रसार रोग्याच्या नाकातील व घशातील स्त्राव व थुंकीतून होतो. स्वाईन फ्ल्यूची लक्षणे कोणकोणती आहेत? धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे. स्वाईन फ्ल्यूचे निदान. स्वाईन फ्ल्यूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा लागतो. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV पुणे व राष्ट्रीय संचार रोग संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे. मोस्ट इम्पॉर्टंट माहिती आहे का तुम्हाला? मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशात या आजाराची प्रथम बाधा झाली. स्वाईन फ्ल्यू इन्फ्लुएन्झा H1N1 या विषाणूमुळे हा रोग होतो. हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. डुकरांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ शकते. AIDS अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम हा एड्सचा लॉंग फॉर्म आहे. हा रोग HIV ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस HIV लॉंग फॉर्म या विषाणूमुळे मानवाला होतो. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू दुर्बल झाल्याने त्याला विविध रोगांची लागण होते. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. त्याचे नेमके निदान करण्यासाठी ELISA ही रक्ताची चाचणी आहे. एड्सची लक्षणे व्यक्तिसापेक्ष असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने व HIV बाधित व्यक्तीची सेवा शुश्रूषा केल्याने एड्स होत नाही. HIV बाधित व्यक्तीसोबत सर्वसामान्य व्यवहार असावा. माहिती आहे का तुम्हाला? HIV विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडात सापडला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UNS यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत. प्राण्यांमार्फत होणारा रोग प्रसार. उंदीर घुशींचा नायनाट करण्यासाठी तुमच्या घरी कोणती उपाययोजना योजतात? पाळीव कुत्रे, मांजरे, पक्षी यांच्या आरोग्याबद्दल काळजी का घ्यावी लागते? कबुतरे, भटके प्राणी यांचा व मानवी आरोग्याचा काही संबंध आहे का? उंदीर, घुसे, झुरळे यांचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. या रोगाचे विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात. जलद्वेष, हायड्रोफोबिया, ज्या व्यक्तींना किंवा प्राण्याला रेबीज हा रोग होतो असे प्राणी पाण्यापासून दूर राहतात. हे रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असेही म्हणतात. रेबीज प्राणघातक रोग आहे, मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. रेबीज रोगाची लक्षणे 2 ते 12 आठवडे ताप राहतो, अतिशयोक्ती करत वागणे, पाण्याची भीती वाटणे. नेक्स्ट आहे, सांगा पाहू. प्राण्यांच्या राहण्याच्या जागा, पिंजरे हे स्वयंपाकघर व जेवणाच्या ठिकाणी का असू नये? रेबीज हा रोग कोणत्या लक्षणाद्वारे ओळखाल? असंसर्गजन्य रोग. आता आपण संसर्गजन्य रोगाबद्दल माहिती घेतली. आता असंसर्गजन्य रोगाबद्दल माहिती बघायची आहे. जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात. असे रोग काही विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात. कर्करोग, कॅन्सर, पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या पेशीसमूहास किंवा गाठीस दुर्दम्य अब्रूद म्हणतात. कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यासारख्या अवयवात रक्त किंवा अन्य कोणत्याही ऊतीत होऊ शकतो. कारणे: अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, आहारात चोथायुक्त अन्नपदार्थाचा
फळे व पालेभाज्यांचा समावेश नसणे, अशी अतिप्रमाणात जंक फूड, वडापाव, पिझ्झा इत्यादी खाणे यासारखी अनेक कारणे असू शकतात. अनुवांशिकता ही एक कारण असू शकते. लक्षणे: दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे, उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज, स्तनाच्या गाठी निर्माण होणे, आकारण वजन घटणे. माहिती आहे का तुम्हाला कर्करोगावरील आधुनिक निदान व उपचार पद्धती? कर्करोगाचे निदान कशासाठी? टिश्यू डायग्नोसिस, टी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो. तर उपचारामध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतीबरोबरच रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा उपचार पद्धती वापरल्या जातात. हे नेहमी लक्षात ठेवा. आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण मिळते. कर्करोगावर आधुनिक उपचारांबरोबरच शारीरिक व्यायाम केल्यास अधिक फायदा होतो. तंबाखू सेवन, धूम्रपान यासारख्या व्यसनांच्या आहारी जाऊ नका. असंसर्गजन्य रोग, मधुमेह यालाच आपण डायबिटीज म्हणतो. स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. ह्या विकाराला मधुमेह म्हणतात. या लक्षणाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. रात्री मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यासारखी लक्षणे आढळतात. मधुमेहाची कारणे: अनुवांशिकता, अतिलठ्ठपणा, व्यायामाचा कष्टाचा अभाव, मानसिक ताण, तणाव. प्रतिबंधात्मक उपचार: डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, औषधे व व्यायाम यांचा अवलंब करून नियंत्रण करावे. माहिती आहे का तुम्हाला सध्या देशात साधारणतः 7 कोटी मधुमेहाचे रुग्ण आहेत. जगातील मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आढळतात. हृदयविकार, हार्ट डिसीज, हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कमतरता कमी होते. यामुळे हृदयात जास्त कार्य करावे लागते व ताण असल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार आवश्यक आहे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. छातीत असह्य वेदना होणे, छातीतील वेदनांमुळे खांदे, मान व हात दुखणे, हात अकडणे, घाम येणे, अस्वस्थता, कंप जाणवणे. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक रोगाला विशिष्ट असे वैज्ञानिक कारण असते. दैवी प्रकोप किंवा इतर व्यक्तीच्या मत्सरामुळे रोग होत नाही. योग्य वैद्यकीय उपचारांनीच रोग बरे होतात. मंत्रतंत्र, जादूटोणा यामुळे रोग बरे होत नाहीत. हृदयविकाराची कारणे: धूम्रपान करणे, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणे, अनुवांशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता ही हृदयविकाराची कारणे. हृदयविकार व्यवस्थित करण्याचे सर्जरी: बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, पेसमेकर बसवणे, स्टेटस टाकणे, हृदय प्रत्यारोपण, अँजिओप्लास्टी करणे. हे नेहमी लक्षात ठेवा. हृदयरोगावर प्राथमिक उपचार: पहिल्यांदा 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करा. रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते तपासा. रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्या. या पद्धतीला कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट COLS म्हणतात. यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा. नेक्स्ट, औषधांचा गैरवापर. कधीकधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही व्यक्ती औषधे घेतात. त्यांच्या अतिवापराने आपल्या शरीरावर वाईट परिणाम घडून येतात. जसे जास्त प्रमाणात अथवा वारंवार वेदनाशामके, पेनकिलर्स घेतल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम होतो. प्रतिजैविकांचे अँटीबायोटिक्स अतिवापराने मळमळ, पोटदुखी, पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे इत्यादी लक्षणे तयार होतात. विचार करा, गरीब रुग्ण महागडी औषधे विकत घेऊ शकत नाहीत. अशा वेळी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध असेल का व कोणता? जेनेरिक औषधे यांना सामान्य औषधे असेही म्हणतात. या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंटशिवाय केली जाते.
ही औषधे ब्रँडेड औषधांच्या समकक्ष व त्याच दर्जाची असतात. जेनेरिक औषध तयार करताना त्या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनातील खर्च वाढतो. त्यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने खूप कमी असते. जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. जेनेरिक औषधे तुम्ही हेल्थ कार्ड व जनसमाधान या मोबाईल ॲपच्या सहाय्याने सहज मिळवू शकता. ते ॲप तुमच्या घरातील मोबाईलवर डाउनलोड करा. गरज पडल्यास त्याचा वापर करा. जीवनशैली आणि आजार. जीवनशैली म्हणजे आहार विहार यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो. आजकाल उशिरा उठणे, उशिरा झोपणे, आहाराच्या वेळा सारख्या बदलणे, व्यायाम व कष्टाची कामे यांचा अभाव असणे, जंक फूड, अरबट चरबट खाणे अशा गोष्टींचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये योग्य झोप, योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने, प्राणायाम आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच व्यायामसुद्धा आपल्या शरीराला झेपेल असाच करावा. प्राणायाम व योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावीत. विविध प्राणायाम व योगासनांचे व्हिडिओ पहा. लसीकरण, व्हॅक्सिनेशन. आजार होऊ नये म्हणून त्यांचा प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या जवळच्या दवाखान्यातून लसीकरण तक्ता मिळवा व अभ्यासा. माहिती आहे का तुम्हाला? पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015ला भारत सरकारने जाहीर केली. या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात. त्यासाठी जनऔषधी स्टोअर्स सुरू करण्यात आलेली आहेत. भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधांची निर्यात करतात, परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावानेच जास्त किमतीला औषधे विकतात. अमेरिकेत 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो. त्यामुळे औषधावरील शेकडो अब्ज रुपये तिथे वाचवले जातात. साजरे करूया आरोग्य दिन विशेष. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 14 जून जागतिक रक्तदान दिन, 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन, 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. महत्त्व जाणा. रक्तदान. रक्तदात्याचे 1 युनिट रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण करते, जसे की तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका, प्लेटलेट्स. एका वर्षात 4दा रक्तदान केल्यास 12 रुग्णांचे प्राण वाचवता येतात. नेत्रदान. मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान करता येते, त्यामुळे अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. प्रकारे आपण इयत्ता 8वीचा आरोग्य व रोग हा लेसन व्यवस्थितरित्या अभ्यासलेला आहे. चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.